BCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। खामगाव जालना रेल्वे मार्गाचे आंदोलन तीव्र होण्याचे संकेत। साखळी उपोषणाचा 5वा दिवस। 10 दशकाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी रेल्वे लोक आंदोलन समितीने मागील काही दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय। मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांनी चिखली येथील जाहीर सभेत घोषणा केल्यावरही या संदर्भात प्रशासकीय स्तरावर काहीच हालचाल न झाल्याने आंदोलन समितीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे। स्वागतम सुस्वागतम। रेल्वे लोक आंदोलन समितीने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी समितीतर्फे शब्दसुमनांनी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो। बंधूंनो, आपल्याला माहितच आहे की खामगाव जालना या तब्बल 112 वर्षापासून प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गासाठी रेल्वे लोक आंदोलन समिती 2006 पासून आंदोलन करत आहे, शासनाशी संघर्ष करत आहे। ही मागणी वेगवेगळ्या संवैधानिक पद्धतीने लावून धरत आहे। आजवर अनेक निवेदने केंद्रातले मंत्री असो, मुख्यमंत्री असो, राज्याचे मुख्यमंत्री असो, मंत्री असो, आमदार खासदार असो यांना देऊन झालीत। शिवाय 4 एप्रिल 2018 रोजी साखळी उपोषण, एक सत्याग्रह आंदोलन, बैठा सत्याग्रह हा देखील रेल्वे लोक आंदोलन समितीने केला होता। 12 दिवस हे आंदोलन चाललं। तत्कालीन कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब कुंडकर यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन आपण स्थगित केलं होतं। मात्र पुन्हा 5 वर्षांनी आंदोलन करण्याची वेळ समितीवर आलेली आहे। यामध्ये समाधानाची बाब एक आहे की आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे लोक आंदोलन समितीने हा प्रश्न लावून धरल्यामुळे आणि समाजाकडून देखील हे आंदोलन सतत पाठिंबा समाजाकडून मिळाल्यामुळे केंद्र सरकारने या रेल्वे मार्गासाठी 50% निधी मंजूर करावा राज्य शासनाने, असं पत्र महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना 21 डिसेंबर 2023 रोजी पाठवलेलं आहे। या पत्राचा आधार घेऊन आम्ही राज्य शासनाकडे ही मागणी करत आहोत की शासनाने, महाराष्ट्र शासनाने आपल्या मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीमध्ये, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये खामगाव जालना रेल्वे मार्गाला 50% निधी देण्याचा ठराव मंजूर करावा आणि रेल्वे बोर्डाला, केंद्रीय रेल्वे बोर्डाला तसं पत्र तातडीने पाठवावं। ही मागणी घेऊन 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीपासून चिखली तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आणि साखळी उपोषणाला रेल्वे आंदोलन समितीने सुरुवात केलेली आहे। आम्ही सर्व समितीचे सदस्य या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत। आम्हाला विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे नेते, आजी माजी लोकप्रतिनिधी या सर्वांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने ही मागणी गांभीर्याने घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होईल हा इशारा आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाला देत आहोत। विशेष म्हणजे आम्हाला ज्या ज्या संघटनांनी येऊन इथे भेटी दिल्या, तुम्हाला सविस्तर वृत्तांत प्रेस नोटच्या माध्यमातून आम्ही पाठवणारच आहोत। आज जालन्याची रेल्वे संघर्ष समिती देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आली होती। आपल्या चिखलीच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष नरभाऊ खेडेकर, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनाला भेटी दिलेल्या आहेत। त्या सर्वांचे आम्ही आभार तर मानतोच,
व्यापारी संघटना, चिखली किराणा व्यापारी असोसिएशन, आचारी संघटना यांनी देखील आपला पाठिंबा दिलेला आहे आणि या प्रकारे हे आंदोलन वाढत आहे। आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक महत्त्वाचं आवाहन आम्ही सर्व जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींना करत आहोत। येत्या 26 जानेवारी रोजी गणराज्य दिन सर्वत्र साजरा होणार आहे आणि गणराज्य दिनाच्या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचं आयोजन केलं जातं। या ग्रामसभेमध्ये खामगाव जालना रेल्वे मार्गाला महाराष्ट्र शासनाने 50% निधी मंजूर करावा हा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सर्वानुमते मंजूर व्हावा आणि राज्य शासनापर्यंत तो पोहोचला जावा असं आवाहन आम्ही सर्व ग्रामपंचायतींना करतो, जेणेकरून या मागणीची दखल राज्य शासन तातडीने घेईल। अन्यथा चिखली शहर बंद, तालुका बंद किंवा रास्ता रोको सारखे देखील आंदोलन होऊन हे आंदोलन अधिक पेट घेऊ शकतं। लवकरच खामगाव, देऊळगाव राजा, जालना या तालुक्यामध्ये सुद्धा आंदोलनाची धग पोचणार आहे। तत्पूर्वी राज्य शासनाने निर्णय घ्यावा आणि या आमच्या मागणीला मान्यता द्यावी। यासाठी ही मागणी तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचावी म्हणून या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आमच्या रेल्वे लोक आंदोलन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर किशोर वळसे सर यांना मी विनंती करतो की याबद्दल त्यांनी अधिक आपलं भाष्य करावं। मनपूर्वक आभार की आपण तिथे आलात। या माध्यमातून मी आपणास काही बाबी आपल्या पुढे ठळकपणे मांडू इच्छितो। हा रेल्वेचा खामगाव जालना रेल्वेची मागणी आणि त्याचा पूर्ण प्रवास हा आपण 3 भागामध्ये याला विभागू। एक आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, इंग्रजाच्या काळामध्ये, म्हणजे ज्याचा प्रवास 1910 मध्ये सुरू झाला आणि 1929 मध्ये तो बंद पडला। त्याच्यामध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेनी त्याची मंजुरात देणं, त्यानंतर इंग्रजांना इथल्या कापसाची बाजारपेठ महत्त्वपूर्ण वाटणं आणि त्यासाठी ही रेल्वेची निर्मिती करण्याचं ठरवणं आणि या रेल्वेची निर्मिती करताना याचं केंद्र म्हणजे आता तर तुमचं उदयनगर म्हणजे उंद्री इथे त्याचं कॅम्प लागणं, इंग्रजांनी ही रेल्वे सुरू करणं आणि नंतर 1929 मध्ये जेव्हा दुसरं महायुद्धाची सुरुवात झाली तेव्हा आपल्या इंग्रजांच्या सर्व रेल्वे कंपन्या ह्या भारतीय रेल्वेमध्ये मर्ज करण्यात आल्या। त्यामुळे हा मार्ग तिथे प्रलंबित पडला। त्यामध्ये प्रगती इतकी होती की याची जमीन अधिग्रहण आपल्या तहसीलदार, चिखली तहसीलदाराने सुरू केलं होतं। याचा कॅम्प लागला होता, रेल्वेचं सामान येऊन पडलं होतं, माती भरावचं काम सुरू झालं होतं आणि बेराळ्याच्या ठिकाणी इथे गिट्टीचं शेत म्हणून जे होतं जिथे गिट्टीचं त्याचं कामकाज सुद्धा सुरू झालं होतं। आपलं दुर्दैव की तिथे इंग्रज काही काळ असते असं बरंच गमतीने म्हणतात की इंग्रज काही अजून थोडा जर कालखंड जर असते तर हा मार्ग निश्चित तेव्हाच होऊन गेला असता। ही एक बाब होती। याचा दुसरा जो पैलू होता, स्वातंत्र्यानंतर जेव्हा दुसरा भाग सुरू झाला, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1965 पासून जेव्हा पहिले खासदार असतील, नंतरचे खासदार, जे येणारे सर्व खासदार आहे यांनी हा रेल्वेचा प्रश्न विविध ठिकाणी मांडला, तेव्हा आपली जनजागृती एवढी नव्हती आणि या निमित्ताने रेल्वेचा जो 1965 पासून ते विविध जे काही 4-5 सर्वे झाले याच्यामध्ये प्रत्येक वेळेस हा मार्ग फायदेशीर नाही म्हणून तो तोडवण्यात आला। पण नंतर जेव्हा आपली रेल्वे लोक आंदोलन समिती सातत्याने या मार्गाचा पाठपुरावा करत आली, 2006-07 पासून आपण याची सुरुवात केली आणि जेव्हा 2009 मध्ये आपण ममता बॅनर्जी असतील, आपले तत्कालीन पालकमंत्री राजेंद्र शिंगणे असतील यांच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनी आपण खामगाव जालना आणि मलकापूर चिखली या 2 रेल्वे मार्गाची जी मागणी केली आपण, त्याचा दूरदर्शीपणा पण आपला होता। त्याचं पण तुमच्या पुढे भविष्यात ते येईल, कारण मध्यंतरी तुमच्या समोर हा विषय आलेला आहे की बुलढाणा ते औरंगाबाद वेगळ्या मार्गाची पण मागणी झाली, पण मलकापूर चिखलीचा सर्वे सुद्धा झाला। खामगाव जालनाचा सर्वे 2016-17 झाला आणि 17-18 मलकापूर चिखलीचा सुद्धा सर्वे झाला आणि हा रेल्वे मार्गाचा 2011-2016-17 सर्वे होऊन जेव्हा फायनल 2020 मध्ये याचा मागणी करण्यात आली, याचा जो रिपोर्ट आहे हा मायनस असल्यामुळे याला परत प्रलंबित टाकण्यात आलं। पण जेव्हा आपले आदरणीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आले, त्यांच्या माध्यमातून त्यांनी ही परत या मार्गाची उचल घेतली आणि याला फायदेशीर करण्यासाठी जसं जालन्याला ड्रायपोर्ट होतंय, वर्ध्याला ड्रायपोर्ट होतंय,
तर त्यांनी विशेष सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिली की हा फायदेशीर कसा आणता येईल तुम्ही बघा। मग त्या निमित्ताने रेल्वे समितीने या सर्व जे काही सर्वेक्षण करणारी जी टीम होती यांच्याशी चर्चा केली आणि आज रेल्वेचा जो सर्वे रिपोर्ट आलेला आहे तो आपला फायदेशीर म्हणजे 8.08, सुरुवातीला तो -4.89 होता आणि असं आहे की 10च्या वरते म्हणजे 14 जर असेल 10च्या वरते जर तो प्लस मध्ये असेल तर त्याचं कामकाज रेल्वेच करतं, पण जर 10च्या खाली असेल तर राज्याचा सहभाग त्याला लागतो। आणि हे कारण रेल्वेकडे भरपूर देशभरातले प्रश्न रेल्वेच्या मार्गाची मागणी असते आणि त्यामुळे त्यांनी रेल्वेने धोरणच असं बनवलं होतं की जे रेल्वे मार्ग अविकसित भागातून जातात किंवा त्याला म्हणता येईल की ग्रामीण भागातून जातात, जे फायदेशीररित्या होऊ शकत नाही, पण ते जर राज्य सरकारने त्यात योगदान दिलं तर ते फायदेशीर होऊ शकतात, असं एक रेल्वेने धोरण बनवलं। त्या अनुषंगाने राज्याचं सुद्धा धोरण बनलं। आपल्या राज्यांनी राज्याच्या ग्रामीण विशेषतः अविकसित भागातून ज्या रेल्वे लाईन जातील त्याच्यासाठी 40 ते 50% राज्याचा वाटा उचलावा असं धोरणच ठरलेलं आहे। या अनुषंगाने आपल्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विधानसभेत सुद्धा विविध लोकप्रतिनिधींनी म्हणजे तारांकित प्रश्न असो, लक्षवेधी असो, मला सांगावंसं वाटतं की आपल्या ज्या आमदार आहेत सध्याच्या श्रीमती श्वेताताई महाले यांनी लक्षवेधी असेल, तारांकित असेल, औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून यांनी सातत्याने हा प्रश्न मांडायचा प्रयत्न केला आणि त्याला यश पण बऱ्यापैकी आलं आणि आपल्याला तसे प्रश्नाचे उत्तर मिळत गेले। सातत्याने रेल्वे लोक आंदोलन समितीचा पाठपुरावा हा नियमितपणे राहिला आणि त्या निमित्ताने याला आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या इथल्या 12 तारखेची जी सभा झाली त्यात घोषणा पण केली। आनंदाची बाब आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, आपल्या खासदारांचे सुद्धा आभार मानतो। परंतु आता याच्यातलं की जी बाब धोरणात्मक आहे त्याचं त्यांनी घोषणा केली, पण घोषणेवर थांबणं काही योग्य नाही, कारण 21 डिसेंबरला या संदर्भामध्ये जेव्हा रेल्वे लोक आंदोलन समितीने मांडली की 21 डिसेंबरला रेल्वेने राज्याकडे पत्र व्यवहार केला की तुम्ही या मार्गाला 50% DPR आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे ऑलरेडी विधानसभेत सुद्धा सांगितलं होतं की DPR आला की आपण तातडीने 50% हिस्सा देऊ। त्याप्रमाणे ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा होती। 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर, कारण रेल्वेचं बजेट हे जे सध्या मोदी सरकार आहे ज्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल संपत आलेला आहे, इलेक्शन्स लागणार आहेत, याच्या अगोदर हे शेवटचं बजेट असणार आहे केंद्राचं। याच्यामध्ये रेल्वेचं जे एक ब्ल्यू बुक असतं आणि एक पिंक बुक असतं, पिंक बुक मध्ये आलेला रेल्वे मार्ग म्हणजे मंजूर मार्ग, रेल्वेची मंजूर करण्याची जी कार्यपद्धती आहे, पिंक बुक मध्ये एखादा रेल्वे मार्ग येण्यासाठी त्याचं नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप म्हणजे NPG ग्रुप म्हणजे नीती आयोगाची मंजुरात लागते। पण 100 कोटीच्या खालचं कुठल्याही प्रस्तावाला रेल्वेला कोणाचीच मंजुरात घेण्याची गरज नाही, पण 100 कोटीच्या वरते असेल जर प्रोजेक्ट कॉस्ट असेल तर त्याला अर्थ मंत्रालयाची आणि रेल्वे केंद्राची मंजुरी आवश्यक असते। ती केंद्राची मंजुरात मिळण्यासाठी रेल्वेने तातडीने पत्रव्यवहार राज्य सरकारला केला। 21 डिसेंबरला पत्र पाठवलं राज्य सरकारला, ते 26 डिसेंबरला भेटलं आणि राज्य सरकारला 26 डिसेंबरला भेटल्यानंतर परिवहन विभागाकडे प्रधान सचिवांनी ते पत्र फॉरवर्ड केलं। त्यानंतर 8 जानेवारीला परिवहन 5 म्हणजे होम डिपार्टमेंटचं परिवहन 5 ज्यांच्याकडे रेल्वे खातं असतं राज्याचं, त्यांनी परत रेल्वेला म्हणजे GM ला पत्र पाठवलं की तुम्ही आम्हाला DPR पाठवा, त्याच्याशिवाय आम्ही मंत्रिमंडळात ठेवू शकत नाही। अद्याप त्यांना DPR प्राप्त झालेलं नाही ही खात्रीलायकरित्या, कारण मी आज अवर सचिवाशी साबळे जे परिवहन 5चे यांच्याशी बोललो, आज 23 दिवस झाले। आज जर 31 डिसेंबरच्या आत याला जर राज्यांनी मंजुरात दिली असती आणि जर ते केंद्राकडे पाठवलं असतं तर या वर्षीच्या रेल्वेच्या बजेटमध्ये आपला मार्ग हा निश्चितपणे आला असता। परंतु या ठिकाणी समितीला काही मर्यादा येतात। आम्ही ही अपेक्षा केली की लोकप्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून याच्यावर म्हणजे कारण मंत्रालयाची कामकाज पद्धती त्यांना माहिती आहे आणि या पद्धतीतून रेल्वेचं पत्र आल्यानंतर तातडीने 23 दिवसाच्या आत म्हणजे हालचाली जर होऊन गेल्या असत्या आणि तसं पत्र जर रेल्वेला तातडीने गेलं असतं तर आज रेल्वेच्या बजेटमध्ये आपला खामगाव जालना आला असता। परंतु आता आचारसंहिता दिवस फार अत्यंत कमी आहे आणि त्यामुळे आम्हाला हे वाटतंय की लोकप्रतिनिधींनी तातडीने कुठल्याही, कारण धोरणात्मक भाग आहे, घोषणा केली ती फक्त निवडणुकीपुरती राहू नये। त्यामुळे आमच्या रेल्वे लोक आंदोलन समितीची ही ठोस मागणी आहे की सर्वात प्रथम तुम्ही
तातडीने मंत्रिमंडळामध्ये याची मंजुरात कशी होईल याकरता तातडीने बघितलं पाहिजे। दर बुधवारी जर मंत्रिमंडळाची बैठक होते तर ती अद्याप त्याच्यामध्ये आपला मार्ग का आला नाही, तातडीने प्रशासनाच्या हालचाली का झाल्या नाहीत, ही बाब एक अत्यंत खेदजनक वाटते आणि यानुसार हे तातडीने मंजुरात व्हावी। आणि या पद्धतीने आम्हाला असं वाटतंय की दर बुधवारी जी बैठक आहे, आम्ही तर बसलेलोच आहोत, आम्ही कितीही बुधवार लागो, 21 बुधवाराचं व्रत करायचं जरी आम्हाला काम पडलं तरी आमची तयारी आहे आणि आंदोलन दिवसेंदिवस आम्ही तीव्र करणार आहोत। आणि लोकांचा जनसहभाग वाढतोय। त्या दिवशी रविकांतजी तुपकर हे आलेत, 19 तारखेला त्यांचा रेल रोको आहे मलकापूरला, त्यांनी सुद्धा ही बाब आग्रहपूर्वक सांगितली की त्यांच्या रेल रोको मध्ये जे कापूस आणि सोयाबीनचा भाव आहे त्याच्यासोबत हे खामगाव जालना रेल्वे मार्गाचा सुद्धा अंतर्भाव ते करणार आहेत। कारण एक बाब मी आवर्जून नमूद करू इच्छितो की या रेल्वे मार्गाचा याच्यामध्ये 16 स्टेशन आहे, 4920 कोटी रुपये रेल्वे मार्ग बनवण्याला लागणार आहे आणि 274 कोटी रुपये हे जमीन अधिग्रहणाला लागणार आहे। केंद्राची अपेक्षा आहे की जे 4920 कोटी आहे त्यातला अर्धा सहभाग आणि जमीन राज्य सरकारने द्यावी किंवा जमिनीमध्ये अर्ध करायला ते तयार आहेत। ही ताबडतोब कॅबिनेटमध्ये याची मंजुरात होऊन हे रेल्वेकडे पत्र जाणं गरजेचं आहे, अन्यथा या बजेटमध्ये आपल्या रेल्वे मार्गाचा समावेश होणं थोडंसं कठीण आहे। हा याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे। आता याच्यामध्ये या रेल्वे मार्गाचा 2 महत्त्वाचे फायदे मी तुम्हाला इथे नमूद करू इच्छितो। एक आहे की मी तुम्हाला उदाहरण देतो की मलकापूर रेल्वे स्टेशनवरून मका ही देशाच्या विविध भागामध्ये मका जाते, आपल्या भागात सुद्धा मका पेरल्या जाते भरपूर आणि ती पेरू पण शकतात लोक, परंतु चिखलीवरून मलकापूरमध्ये रॅकमध्ये माल नेण्याचा जे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ती लोकांना परवडत नाही, त्यामुळे लोक मका घेत नाही। दुसरी गोष्ट, असोला जहागीर या भागामध्ये मिरचीचं उत्पादन अत्यंत जास्त होतं आणि ही मिरची दुबईमध्ये एक्सपोर्ट होते, याचे मी तुम्हाला उदाहरणं आणि प्रूफ सहित तुम्हाला देऊ शकतो। तर अशा पद्धतीने तसेच ग्रामीण भागामध्ये आज आपण हरभऱ्याची भाजी असेल जी खोडायला आपण लोकांना पैसे देतो की खोडायसाठी, कारण त्याचं उत्पादन वाढावं म्हणून, ती स्वतःहून लोक बाया खोडतात आणि ते स्टेशनवरून मलकापूर स्टेशनवरून जालना स्टेशनवरून ते मुंबईला माल ते विकतात, तर दररोजचा 1000 रुपये ते त्या भाजी मागे कमवतात एका दिवसामध्ये। ही परिस्थिती तुम्हाला सांगतो। त्यानंतर तुमचा कढीपत्ता असेल, बेलाचे पानं असतील, गवत असतील, गवताचे इव्हन त्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीने शेतकऱ्याला याचा अत्यंत फायदा आहे। दुसरा महत्वाचा फायदा असा की खामगाव जालना झाल्यानंतर महत्वाचं असं आहे की जे तुमचं कलकत्ता मुंबई रेल्वे मार्ग आहे त्यातला व्यस्त पार्ट जो आहे तो 2 पार्ट व्यस्त आहे, एक वर्धा ते नागपूर आणि दुसरा व्यस्त पार्ट आहे भुसावळ ते मनमाड। कारण भुसावळ ते मनमाड मध्ये एक सुरत लाईन आणि एक मनमाड म्हणजे मुंबई साईडला जाणारी लाईन आहे, तर ती सर्वात व्यस्त लाईन आहे। त्याच्यामुळे फ्रेट कॉरिडॉर म्हणजे माल वाहतुकीसाठी, म्हणजे जर शेगाव खामगाव जालना हा असा मार्ग वळवला जातो तर याला भुसावळ बायपास होऊन जाईल आणि डायरेक्ट औरंगाबाद ते मनमाड डायरेक्ट मुंबईकडे ट्रॅफिक जाईल, जेणेकरून या जे लाईन आहे त्याच्यावरचं लोड कमी होईल, मुंबई कलकत्ता वाया भुसावळ। आणि दुसरा महत्वाचा आहे की यदाकदाचित अल्टरनेटिव्ह रूट होतो की जेणेकरून काही ऍक्सिडेंट झाले किंवा काही म्हणजे पावसाच्या वेळेस आपण बघितलं की रूळ खचतात, तेव्हा हा अल्टरनेटिव्ह मार्ग उपलब्ध असतो, म्हणजे गाड्या रद्द करण्याची पाळी येणार नाही आणि हा व्यस्त मार्ग होऊ शकतो। त्यानंतर जालन्याला ड्रायपोर्ट ऑलरेडी होतंय, रेल्वेजवळ भरपूर जमीन आहे आणि याच्यामध्ये या निमित्ताने खामगाव जालना हा रेल्वे मार्ग आज राज्य सरकार मंजूर करते, तर भविष्यातला मलकापूर चिखली ज्याचा हा रेल्वे मार्ग 100 किलोमीटरचा रेल्वे मार्ग ज्याचा सर्वे रिपोर्ट हा टेबल रेल्वे बोर्डाला सादर झालेला आहे 17-18ला, 31/10/2017ला हा रेल्वे बोर्डाला सादर झालेला आहे आणि ज्याची किंमत आहे 1780 कोटी रुपये। आज त्याची वाढून थोडीशी 2000-2500 कोटी झाली असेल। तर आपले आमदार जे बुलढाण्याचे आमदार आहे संजीव गायकवाड आहे, यांची मागणी आहे की बुलढाण्याहून पण रेल्वे गेली पाहिजे, तर ती सुद्धा मलकापूर चिखलीच्या माध्यमातून ती पूर्ण होऊ शकते। आणि भविष्यात रेल्वे लोक आंदोलन समितीचा पुढचा टप्पा आहे की हे जर दोन्ही मार्ग आज भविष्यात झाले तर आपण चिखली ते पूर्णा जंक्शन, म्हणजे तुम्ही जर रेल्वेचा मॅप काळजीपूर्वक अभ्यासला तर साऊथ मधून मार्ग जेव्हा राजस्थान गुजरात मध्ये आणि इकडच्या वरच्या भागात जातो तर हा एक महत्वपूर्ण मार्ग इथे होऊ शकतो। आणि जे सध्या आता रेल्वे बोर्डाने या तातडीने जे पत्र पाठवलेलं आहे
याच्याकरता राज्य सरकारने तातडीने 50% आपला हिस्सा मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करावा आणि या मार्गाला मंजुरात द्यावी, असे या पद्धतीने मी आता पुढे प्रश्न विचार वळसे सरांनी या रेल्वे मार्गाच्या तांत्रिक बाबी आपल्या समोर स्पष्ट केलेल्या आहेत आणि आंदोलनाची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला प्रास्ताविकातून कळलेली आहे. जर काही आपल्याला याबद्दलचे प्रश्न असतील तर कृपया आपण ते विचारावे. आम्ही त्याला समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करू. पुढील भूमिका काय असेल? आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि आंदोलन तीव्र करण्यात म्हणजे रास्ता रोको होईल, त्याच्यामध्ये आमरण उपोषण असू शकतं, आत्मदहनाची सुद्धा आम्ही या तयारी करतोय आणि तशा पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत. आणि रेल रोको होईल, रास्ता रोको होईल, चिखली शहर बंदचं हे आव्हान आणि इतर या रेल्वे मार्गावरील जे गाव आहेत यांचं तालुका बंद, जिल्हा बंदचं आव्हान आम्ही या निमित्ताने करणार आहोत. विशेष महत्वाचं म्हणजे ही पत्रकार परिषद यासाठी आयोजित केलेली आहे. पुन्हा एक उद्देश अनेक उद्देशांमधला की जे चिखली शहर, तालुका आणि जिल्ह्यातले जे नागरिक, वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांना एक कळकळीचं आव्हान असं आहे की त्यांनी या मागणीला पाठिंबा देणारं, या आंदोलनाला समर्थन देणारं निवेदन 4 वेळचं का होईना हे तहसीलदार साहेबांना तिथे चिखली तहसील कार्यालयामध्ये येऊन द्यावं, यांच्या मार्फत मुख्यमंत्री म्हणजे ते तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचेल आणि हा प्रश्न जनतेमध्ये व्यापकता याची वाढत आहे हे शासनाच्या लक्षात आल्यानंतर एक दबाव निर्माण होऊन आपली मागणी ताबडतोब मान्य करण्यासाठी आपल्याला गती मिळेल. कुठे तेव्हा तत्कालीन खासदारांच्या प्रचाराकरता उद्धवजी ठाकरे आले होते, त्याची सभा चिखलीत झाली होती आणि त्या सभेत सुद्धा आमदार संजीवभाऊ कुटेंनी हे सांगितलं की हा होणारच होणार. आज त्या गोष्टीला सुद्धा 5 वर्ष होऊन गेलेत आणि मला असं वाटतं की कुठंतरी आपण लोकप्रतिनिधींनी सर्व या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे. जिल्ह्याचा विकासाचा हा महत्वाचा प्रश्न आहे आणि आपण पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातल्या ज्या डेव्हलपमेंटचा जो अनुशेष आपला वाढत आहे ही बाब आपल्या निदर्शनास आणतो की 4 दिवसापूर्वी जेव्हा 33,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही मुंबई सारख्या भागात होते तर तेव्हा आपला अनुशेष हा किती पटीने वाढतो ही बाब तुम्ही आपण लक्षात घ्या. आपला विरोध हा मोठ्या शहरांच्या विकासासाठी नाहीये, पण आपली मागणी आहे की ग्रामीण भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं झालं तर म्हणजे उद्योग सुद्धा ग्रामीण भागात येतील आणि मुलांना मोठ्या शहराने नोकरी व्यवसायासाठी जाण्याची गरज पडणार नाही. आज बघाल तर आपल्या भागातील खेडे हे बकाल होत आहे आणि मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की शहर सुद्धा बकाल होत आहे. की आज तुम्ही शहरातली जर लोकसंख्या बघितली तर इथे वयस्कर लोकच फक्त राहतात, त्यांचे मुलं हे पुण्या मुंबईत शिकायला किंवा नोकरीला आहेत. ही परिस्थिती आपल्या शहरावर सुद्धा येते, तर ही बाब आपण निदर्शनास आणली पाहिजे आणि याच्यावरचा शहरावरचा ताण हा कमी होईल आणि जेणेकरून चांगल्या रीतीने ग्रामीण भागात जर इन्फ्रास्ट्रक्चर आज बऱ्यापैकी रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं डेव्हलप झालं. आज समृद्धी महामार्ग जरी झालेला असला तरी समृद्धी महामार्गाचा शेतकऱ्यांना आजच्या स्थितीत कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाहीये. आज मी असं म्हणतो की असे कित्येक शेतकरी असतील की ज्यांनी समृद्धीच्या सिमेंट रोडवर पाय सुद्धा ठेवलेला नाही. ही सत्य परिस्थिती आहे आणि भविष्यात त्यांना ठेवायची संधी मिळेल की हे सुद्धा सांगता येत नाही, कारण ते त्यांच्या आर्थिक दृष्ट्या न परवडणारं साधारण आहे. आणि जेव्हा फक्त नागपूरहून निघालेले श्रीमंत लोक मुंबईला जाताना आम्ही बघतो फक्त त्या समृद्धी महामार्गावरून एवढंच फक्त त्या रोडचं कौतुक आहे. तर मला असं वाटतं की विकासाची गंगा जी आहे की आज आपल्याकडे एक मी तुम्हाला महत्वपूर्ण बाब सांगतो की या रेल्वे मार्गामध्ये 16 स्टेशन प्रस्तावित केलेले रेल्वेने, म्हणजे त्याच्यामध्ये हिवरखेड असू शकतं, गणेशपूर असेल, उंद्री असेल, तुमचं उदयनगर असेल आणि आमडापूर सुद्धा असेल, चिखली असेल, देवगाबाई असेल, मेरा सुद्धा आहे आणि अंधेरा सुद्धा आहे. तर भविष्यामध्ये असं होऊ शकतं की या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा भविष्यामध्ये मेट्रो सुद्धा चालू शकते, ब्रॉडगेज मेट्रो आपल्या भागातून ही धावू शकते. तर या निमित्ताने सुद्धा छोटे स्टेशन सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्यामुळे कुठलंही स्टेशन याच्यातून वगळू नये. छोटे गावं जरी असले तरी त्यांचा विकास हा या निमित्ताने होईल आणि ग्रामीण लोकांना त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्याची संधी त्यांना मिळू शकेल.
तिथले पक्ष पदाधिकारी आपल्याकडून भेटले का? त्यांनी काही पाठिंबा दिला का? नाही, याच्यामध्ये अजून सत्ताधारी पक्षापैकी कोणीही आमच्याकडे आलं नाही. परंतु मुख्यमंत्री साहेबांची सभा झाल्यानंतर खासदार साहेबाचा फोन हा मला आला होता आणि खासदार साहेबांना त्यांनी आम्हाला विनंती केली की सर, आपण मुख्यमंत्री साहेबांशी मी गाडीमध्ये बोललो याविषयी आणि मी त्यांना आग्रह धरला की तुम्ही आता या 3 गोष्टी करा आणि त्याबद्दल त्यांनी फॉलोअप खूप घेतला असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना नम्रपणे बोललो की भाऊ, आदरणीय खासदार साहेब, आमचं हे आंदोलन काही तुमच्या विरोधात नाही किंवा आमच्याकडून अशी कुठलीच चूक होणार नाही की तुमची प्रतिमा मलिन होईल, असं आमच्याकडून कुठलीच वागणूक समितीकडून होणार नाही. परंतु आम्हाला हे असं वाटतंय की जे राज्याचं धोरण आहे ते धोरणाचीच घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली, याच्यात काही विशेष कौतुक नाही. ते राज्याचं धोरणच आहे, केलं त्याबद्दल आम्ही नितांत आभारी आहोत त्यांचं. परंतु घोषणा आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये फरक आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरात होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आमची त्या पुढची मागणी आहे की मंजुरात होऊन केंद्राची मंजुरात झाली पाहिजे. मोदीजी यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन आचारसंहिता लागण्याच्या अगोदर व्हावं आणि याची जमीन अधिग्रहण सुरू व्हावं, ही आमची मुख्य मागणी आहे. या आमच्या 6 मागण्या आमच्या आहेत. मग जे पदाधिकारी आहेत, हो, सत्तेतले म्हणा किंवा विरोधातले म्हणा, ते तुम्हाला उदासीन वाटतात का या सगळ्या गोष्टीवर? आता 23 दिवस झाले, पदाधिकारी तर उदासीन निश्चितच असण्याची शक्यताच आहे. कारण जर आमचं म्हणणं आहे आमच्यापर्यंत नका येऊ, पण कमीत कमी हे जे आम्ही पत्र सार्वजनिक करतोय, जे रेल्वेचं पत्र आम्ही सार्वजनिक केलं, राज्याच्या प्रधान सचिवाला आलं. आज मी तुम्हाला दुसरं पत्र देतो की राज्याच्या परिवहन विभागाने रेल्वेच्या GM ला पाठवलेलं पत्र, ते सुद्धा मी तुम्हाला आता देतो. त्या पत्राचं आमचं म्हणणं असं आहे की यामध्ये 23 दिवस लॅप्स झाले. जर सेवा हमी कायदा आहे, 7 दिवसात जर एखादी फाईल हल्ली पाहिजे, तर बुलढाणा जिल्ह्याच्या बाबतीत असं काय होतं की मला याच पद्धतीने असं मला म्हणायचं की इतर रेल्वे मार्ग जे काही मंजूर झाले असतील आताच्या ज्या नजीकच्या काळामध्ये, त्याच्यासोबत अशीच वागणूक झाली असेल का? त्यांचे मंत्री बसले असतील, म्हणजे ज्यांचे मंत्री बसले असतील आणि ताबडतोब एका दिवसात पत्र बनवून फाईल आली असेल, म्हणजे ते यांना 50% ची मागणी करतात आणि हे म्हणतात तुम्ही DPR पाठवा. रेल्वेचं सेंट्रल रेल्वेचं कार्यालय CST म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या 6व्या माळ्यावर आहे आणि तिथून मंत्रालय हे चर्चगेट जवळ आहे. आणि याच्याबद्दल अंतर फक्त साधारणतः 26 रुपये टॅक्सीने लागतात. जर 23 दिवस पत्र जायला लागतं तर हे गतिमान शासन आणि प्रशासन म्हणावं का, असा माझा एक थेट प्रश्न सर्व लोकप्रतिनिधींना आहे. आणि तुम्ही याच्या बाबतीत काय फॉलोअप घेताय? आम्ही सर्वांनाही पत्र दिलेत, आताचंही पत्र आम्ही सर्वांना पाठवतोय. तर आमची विनंती आहे की सर्वांनी फॉलोअप याचा घ्यावा आणि की आपल्या बाबतीतच असा अन्याय का होतो, या जिल्ह्याच्या बाबतीतच असा निर्णय का होतो की ज्याच्या फाईल शासनाच्या हलत नाही. आपण समजतो की अधिकारी निरावलेले असतात आणि याच्यामध्ये प्रशासन सहजतेने हलत नाही. आज मी अवर सचिव परिवहनचे साबळे साहेब यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर बोललो, तर ते म्हणाले की सर, तुम्ही जे काही सगळं सांगितलं आम्हाला कळतं म्हणे, परंतु तुम्ही तुमच्या स्तरावर प्रयत्न करा, आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करतो म्हणे. म्हणजे एक पत्राचं उत्तर जायला, म्हणजे बा एखादी फाईल, आज आपण असं म्हणतो की कागदाचा जो गठ्ठा आहे, म्हणजे ईमेलद्वारे सगळं प्रशासन चाललेलं आहे आणि आपण शासनाचा खर्च वाचवला पाहिजे शासनाने, तर हे सुद्धा शक्य नाही का? किंवा तुम्ही ईमेलद्वारे की तातडीने किंवा एक तुम्हाला DPR, आणि त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलं की साहेब आम्हाला ते ऑफिशियली लागतं म्हणे. तर मला एक सांगा की ईमेलनी सुद्धा ऑफिशियली येतं आणि बाय हँडनी जर समजा परिवहन विभागाचा कर्मचारी CST वरून मंत्रालयात गेला असता किंवा मंत्रालयातून CST वर आला असता आणि ते स्पायरल रिपोर्ट घेऊन आला असता DPR, तर काही बिघडलं नसतं असं मला वाटतं. पण बहुतेक याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन हा कलुषित आहे विदर्भाशी. कारण मी त्या कार्यालयात गेल्या 12-15 वर्षापासून जातो. मला लिटरली म्हणजे पाया पडायला काम पडलं, कारण तिथे जवळपास सर्व अधिकारी हे UP बिहारचे रेल्वेमध्ये. आणि आपले जे मराठी लोक आहेत, म्हणजे महाराष्ट्रातले जे आहेत, ते फक्त चहा देण्याचे पुरतं काम करतात. आणि त्या लोकांनी मला पाठिंबा दिला. माझं जेव्हा शिक्षण आणि क्वालिफिकेशन पाहिलं, ते म्हणे सर तुम्ही तर हे इथपर्यंत कसं काय येता म्हणे तुम्ही. मी म्हटलं नाही बा, हे सामाजिक काम आहे, हे झालं पाहिजे म्हणून मी तुमच्यापर्यंत येतो. तर मराठी लोकांची म्हणजे जीव तुटतो त्यांचा तिथल्या त्या कार्यालयातला. परंतु ही बाब अत्यंत म्हणजे ही मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून तुमच्यापर्यंत सांगतो.
आणि त्याच्याकरता लोकप्रतिनिधींनी हे सुद्धा, मला असं वाटतं की जर परिवहन 5 मध्ये मी प्रधान सचिवाचं पत्र 26 तारखेला जर आपल्या लोकप्रतिनिधींना दिलं तर माझं म्हणणं काम होतं की 27 तारखेला उरावर बसून त्यांनी ताबडतोब काय पाहिजे ते म्हटले असते DPR पाहिजे, ओके ठीक आहे बोलवून घे, लाव फोन तिथे, कसं रस्ता आलं, ही धमक आपली दिसली पाहिजे असं मला प्रामुख्यानं वाटतं. आणि आम्ही हे सगळं अनुभवलंय, तर मला असं वाटतं की हे सगळे बाबी त्यांनी काळजीपूर्वक करायला पाहिजे, नाही तर आपल्याला कधीच न्याय मिळणार नाही. म्हणजे 30 वर्ष सत्तेत जर राहून जर काम होत नसतील तर मग काय फायदा त्या गोष्टीचा. सत्याग्रह आणि साखळी उपोषण करता येतं. हो, पुढची तुमची समजा जनतेला माहिती, आम्हाला दिसते. हो, हीच भूमिका तुम्ही आमदार खासदारांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन मांडली का? मांडली. आम्ही आंदोलनाची नोटीस सुद्धा प्रत्यक्ष सर्व सत्ताधारी लोकप्रतिनिधींना आम्ही दिली आणि त्यांनी आम्हाला विनंती केली होती की बसू नका म्हणे, आपलं होणारच आहे म्हणे. म्हटलं नाही, तुम्ही करणार आहात निश्चित चांगली गोष्ट आहे, पण आम्ही आमचं काम करतोय. आम्ही त्या निमित्ताने बसलो आणि त्यांनी सुद्धा म्हणजे आपल्यापैकी बरेच लोक विटनेस आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही करतो म्हणून. आणि नंतर पण त्यांनी आग्रह केला की तुम्ही नका करू, हे पुढे चांगलं दिसत नाही. म्हटलं आम्ही कोणाचा अवमान करण्यासाठी बसलो नाही, हे आपलं काम आपल्या जिल्ह्याचं झालं पाहिजे ही आमची भावना आहे. यामध्ये एक महत्वाचं याच्यात असं सांगायचं आहे मला की हा जो खामगाव जालना रेल्वे मार्गाचा मुद्दा आहे हा केवळ रेल्वे लोक आंदोलन समितीपुरता मर्यादित नाहीये, तर पूर्ण जिल्ह्याला, चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला याचा लाभ होणार आहे. शेतकरी असो, व्यापारी असो, कामगार असो, व्यावसायिक असो, उद्योजक असो, प्रत्येक समाज घटकाला याचा फायदा होणार आहे. तर प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपापले जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, खासदार असतील, यांना प्रत्यक्ष भेटून अगदी नम्रपणानं त्यांना हा आग्रह करा की हे खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी तुम्ही समजा भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याशी संपर्क करून किंवा त्यांच्या मागे लागून पाठपुरावा करून हा प्रस्ताव कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये आला पाहिजे. राष्ट्रपती जे असतील तर त्यांनी अजितदादांच्या माध्यमातून, शिवसेनेचे असतील तर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असं आमदार खासदारांना भेटून त्यांनी दबाव एक तयार करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक समाजातल्या जबाबदार घटकांनी केला पाहिजे, अशी कळकळीची विनंती रेल्वे लोक आंदोलन समितीची सर्वांना आहे. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.